शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, डॉक्टर
त्यांचा माणूस आहे आणि तिथं झाडं लावते. अरे तुम्ही माणसाला जगवा, जनावर त्याच्यापेक्षा माणसं चांगले जनावरांपेक्षा. तरी माझं अशी एकच विनंती की साहेबांनी सर्व पंचनामे करून त्यांच्यावर 7 बारे नावाचे करावे आणि सर्वांना गायरान द्यावे. आता या काही काहीचे लेकरं म्हणजे मसारे होऊन ते मेले बी आणि मरायला गेलेत आणि सगळे त्यांचे लेकरं नातू मसारे वाहत आले तरी गायरान होते. म्हणजे शासन कोण्या पद्धतीने चालते आणि कोण्या पद्धतीने नाही चालतं हे सगळं करावं. नाहीतर इथून पुढं वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणं, धरणे उपोषणाला बसणं, यापुढे आता वेगळ्या प्रकारचे आंदोलन करतं एवढी शासनाची विनंती आहे. तरी मेहरबान साहेबांनी कुणबी वडरी कैकाडी पारती फासे पारती भील मराठा बंजारा पिजारा या समूहाचे लोक गायरान धारक एकटा बौद्ध समाजाचा नाही, तुमच्या सुद्धा समाजाचा आहे. तुम्ही कहार समाजाचे साहेब, हे मागासवर्गीयाचे प्रश्न आमचं मत एकच आहे. GR प्रमाणे तुम्ही अंमलबजावणी का करत नाही? तुमचे तलाठी लोक पंचनामा का करीत नाहीत? याचं उत्तर द्या आम्हाला. आज आम्हाला तुमचं पोकळ आश्वासन नाही पाहिजे. आम्हाला उत्तर द्या. आम्हाला सांगा, आम्ही त्या दिवशी आम्ही थांबू. महत्वाचं रे, 2 मिनिटं थांबा. पाठवतो 10 मिनट से लगा रहा था, एक बाइट ले रहा. बोलो ना. आम्ही तुमच्याकडे दिलं, हे जातं बीडला, बीडून लगी इकडं गेली. मैं क्या करता तुम को 10 मिनट से फोन लगा था. बरोबर आहे का? बरोबर आहे का रे? बोला रे. हा म्हणा तुम्ही एका बापाची औलाद होता. तुम्हाला पुढाऱ्यांनी घुमिवले बरं का. मी तुमचा चहा पिणार नाही, मी चहा पिणार नाही तुमचा. माझ्या नावाने तुम्हाला जर पैसे बी मागितले, मला फोन करायचा डायरेक्ट. कुणाला 1 रुपया द्यायचा नाही. पण ह्यांना ठिकाणे आणायचे आपल्याला. सरजी, हे सारे कागद हे उलट करून प्रशासन ह्याच्यावर कारवाई करत नाही. हे तुम्ही आम्हाला लेखी द्या. पंचनामे का होत नाही? 2 मिनिटं थांबा ना. 2 मिनिटं थांबा ना. तुम्ही आम्हाला लेखी द्या. आणि तरी ते जर नाही म्हणले तर आता गायरनधार कसारी चिटले हे गोरगरीब लोक तुम्ही बघा 70-80 दरवेळेस असंच करायला लागले. दरवेळेस असंच करतात. 81 पासून पंचनामे मंडळ अधिकारी आधी ठरवतो हमारा होते गायरन. आधी कधी झालं पंचनामा? आमचं फायदा आम्ही पंचनामा करतो. कोणाच्या लोकाला देतो पंचनामा. फुलाला गेल्या एक पिढी गेली. आता आमची दुसरी मागणी अशी, गेवराई शहरामधले विकासाचे महावीर आमदार साहेबांनी नगर परिषद त्यांच्या ताब्यात असल्यामुळे आम्ही सातत्याने मागणी केलेली की आमच्या भीमनगर पाण्याच्या टाकीपाशी आमच्या मुलं समाजाचे त्या ठिकाणी आमचे दफनविधी केले जाते. त्या ठिकाणी अत्यंत भयंकर बंदीचा वास त्या संदर्भात वेगळं पण आमदार साहेबांना वेळ घेतला नाही. आणि हिथलचं पोलीस स्टेशनच्या बाजूचं बाथरूम त्यांनी 2 दिवसामध्ये काढले. इथं आधीचे ठिकाणं गेले 8 अधिकारी का आले नाही? तुमच्या आदेशाला 13ची दुपटी का दिली आहे? नाही ते झालं. आमच्या भीमनगरचा विषय का तुम्ही जातीच्या तलाट्याला बोलवलं का? मॅडमला जे अनिल बंद्रेंनी आणि डॉक्टर सोनवणेंनी त्यांनी जे की त्या जागेला किती मिळालं त्याच्यावर तुम्ही पत्र का काढलं नाही? तुम्ही या लोकांना पत्र काढा ना. हे जर नसेल होत आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही तुमचे दार ठोकू. आज दार एकच आहे. BCA 2 वाचून जाऊ. गाडी
विमानतळाच्या माध्यमातून आम्हाला तहसीलदारांना प्राप्त झाल्या त्या अशा मान्य जिल्हाधिकारी यांना आम्ही पोच करू त्यांच्या माध्यमातून शासनाला कळवू असे मी तहसीलदारांना गेवराईच्या वतीने ग्वाही देतो. तहसील तुम्ही पोहोचित आणि पुढची आंदोलनाची दिशा आपल्याला लवकर ठरवायची आणि आमच्या आगर नांदूरच्या 345 सर्वे नंबरची फाईल 345 त्या कणके मॅडमला बोलून घ्या आणि गायरानधारकांना आता हुशार व्हा. तुमचे लेकरं जे आहेत ना ह्याच्याच त्याच्यासोबत असा फोटो काढी देत आणि टाकी देताना म्हणा बंद कर म्हणा बाबा, नाही तर तुला जमीन नाही भेटणार. त्याचा फोटोच काढावा लागेल आणि टाकावा लागेल. टाकन तिकडे जाईल. आमचा दुसरा मुद्दा 345 ही फाईल 1979ची परिपूर्ण परिपक्व फाईल ही कणके मॅडम कडून तात्काळ मागून घेऊन हे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ हे प्रस्ताव पाठवा. हे लोक बसणार फाईल आहे फोटो घ्या रे. आपण सगळेजण इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊ साठेंचा नमस्कार, मी उमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष होता लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत. आज आपण गेवराई शहरातील तहसील कार्यालयावर आहोत. या ठिकाणी धर्मपाल कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली जे लोक गायरान कसत आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे गायरान त्यांच्या नावावर झाले पाहिजे, पंचनामे झाले पाहिजेत, यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. धर्मपाल नमस्कार. नमस्कार. आज आपल्या काय मागणी होतं तहसीलमध्ये? आम्ही गेवराई शहरातील तसेच तालुक्यातील गायरानधारकांचे प्रलंबित पडलेले पंचनामे तत्काळ करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही गेवराई तहसीलला पंचनामा आंदोलन करतो होतो. रितसर आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारांनी असं कोंडीत सांगितलेलं आहे की आम्ही कलेक्टर साहेबांना पाठवू, कलेक्टर साहेब पुन्हा इकडं पाठवतील, नंतर आम्ही पुढची दिशा ठरवणार. आता हे तुम्ही पाहत असाल टोपीवाले दादा यांचं आयुष्य चाललंय 70, 75, 80 वर्ष वयाचे माणसांना व्यक्तींना न्याय मिळत नाही. मग नेमकं चाललंय काय? तुम्ही पहिले पंचनामे केले कसे आणि आता अडचण काय आहे? आणि आमचे शिंदे साहेब काय म्हणते की आम्ही गायरानदार नाव देणार. मग आमचं मत असं आहे की शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना दिली, लाडका भाऊ दिला, मग लाडके गायरानधारक कधी होणार असं आमचं शिंदे सरकारला सांगतो की तुम्हाला द्यायची ना भेट तर आमच्या गायरानधारकाला हक्काचा सातबारा द्या, जे नियमात ते करा, अशी आमची मागणी. यासह आम्ही 13 मागण्या घेऊन पुन्हा एकदा तहसीलला आलो होतो. आमचं आंदोलन पुढेही चालू राहणार आहे, एवढंच आहे. तुमचं नाव सांगा. बरं, बरं, किती एकर गायरान काढले? कधीपासून काढले? आम्हाला झालं 40-45 वर्ष झालं. किती आम्ही झुटलोत पण आम्हाला आमच्याही सरकारने काय मनावर घेतलं नाही. कारण आम्ही येऊन तलाट्याला ह्याला त्याला सांगून पैसे दिले, काहीतरी कागद करा, काय तुमचं हे करतो, पंचनामे करतो, पण आमचं काय त्यांनी मनावर धरलेलं नाही. आम्ही कटवून गेलो. शेवट एवढीच सरकारला आमची विनंती की धम्मपाल कांडेकर कसे म्हणले बहिणीचं भावाचं देतात तसं आम्हाला एवढं गायरान आमची बहीण म्हणून, कारण एवढं आमच्या सहकार्य करा, एवढीच आमची गुन्हे दाखल झालेले? हा, झालेले गुन्हे दाखल झाले, आमच्यावर केस झाले आणि त्यांच्यावर केस आमच्या चारीत होते. कितीतरी कुठं ना केलं तर गावाने चालायचे आमच्या गायरान. आम्ही काय केलं का धमक्या द्यायचे, असे करायचे. सरकार आमचं मनावर धरीत नव्हतं. यायचे पुन्हा मग ते गावाला येऊन त्याला धमक्या द्यायचे की आमच्या गावात नाही द्यायचे गायरान, आमच्या मंजुऱ्या कोण करेन, आमची गुलामगिरी कोण करेन, असे म्हणून तरी आम्हाला हे करायचं. आमचं काय गायरान आहे का आपल्याला? किती एकर आहे? किती वर्ष झाले काढले? मग आता काय पंचनामा झालं? काय पोलीस केस वगैरे काय केली होती का? नवरा गेला
गेल्या मग मरून गेला तरी काय नव्हतं तुमचं काय नाव? भालेराव आगर नांदरराव. आम्ही गायरोने काढून आमच्या एक दोन पिढ्या गेल्यात त्याच्यामध्ये. आता आमची बी चालली दंड पावत्या घेतल्यात, आमच्या केस कंप्लेंट केल्या तरी कुणी आमची दखल घेत नाही. थोडी गाव वाढली साधेली म्हणून आम्ही आता सध्या कधी खातो ते गायरोनं एक एकर आहे. पण कुणी ढोरं चालू म्हणजे तर कुणी काय करू म्हणजे कुणी तुम्हाला 7 बारे आहेत का म्हणून आम्हाला असे धमके देऊ दे तरी आम्ही तिथं जातो खातोच राहतो. आता ते आम्हाला द्यावा सरकारने अशी आमची इच्छा आहे. पण एवढं सारं सरकार देत आहे पण मग हेच का करत नाही अशी आमची मागणी आहे की आमचं आम्हाला करून द्यावं. तुमचं काय नाव? अशी आमची विनंती की आमची जवळजवळ 25-30 भगवान आमची पण जिल्ह्याची आमचं म्हणणं असं आहे की आमच्या नावचं करून टाका. तरी पण आम्ही असंच करायचो. किती वेळ सगळ्याशी काही सांगितलं पण त्यांनी मला काय किती वेळेस मोर्चा काढला तरी पण हे जसं आणखी बहिणीचं जसं केलं त्यांनी तसं आमचं आहे की आमच्या नावचं करून टाका. बोल नाव सांगा. कांडेकर किती एकर गायरान काढले? 2.5 एकर. किती वर्ष झालं? त्याला 1 एकर चालेल. आता काय म्हणलं तुमचं? काय केलं पाहिजे सरकार? आम्हाला नोंद हे पाहिजे पिकाची नोंद पंचनामा. शिंदे सरकार करतोय लाडाच्या बहिणीचं लाडाचे भाव आणि गायरान करायला लाडाच्या बहिणीचं करायचंय. किती वर्ष आम्ही लढतो तरी पण आमची समजूत काढली. किती एकर गायरान काढले? 1.25 एकर गायरान 1979 पासून वैती केली. पंचनामे केले. पंचनाम्याचा कुठलाही काय केलं पाहिजे? गाडा झाला खाल्ला गाडा झाला. कुणी नाही राहिले ना बोल. किती एकर गायरान आहे? कधीपासून कसं वारले 77-78 पासून आम्ही गायरान जमिनी खातो. आमची मागणी की आता तरी आम्हाला साधारण आमच्या नावची व्हावा. लोक काय म्हणते गायरानं जाणार आहेत करायला होणार आहेत बगीचा लावणार आहेत. आमचं म्हणणं आहे आम्हाला हक्काची अर्धी भाकर द्यावा म्हणून हीच आमची कळकळची विनंती मंत्रालयातून कुणी यावा की यांचे 7 बारे नावचे करून द्यावा. पैसे साहेब पहिले आमचे हे बी झालेले पंचनामा झाले ते आमच्या फक्त पंचनामा येऊ दिले नाही. पैसे खाऊनच केलेले पंचनामा. आमचे नवरे मरून गेलेले मरून